ख्रिस्तात प्रिय बहीण भावांनो, प्रभू येशूच्या मधुर नावात तुम्हाला प्रेमाचा सलाम नमस्कार. परमेश्वराला धन्यवाद असो आजच्या सुंदर दिवसासाठी ज्याने तुमच्या आणि माझ्या जीवनात दाखविला आणि या पवित्र वचनातून ऐकण्याची तुम्हाला आणि मला संधी दिली. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 113 ह्या 113 1 ते 9 वचनापर्यंत वचनातून परमेश्वर आज आमच्याशी काय बोलणार आहे, काय आशीर्वाद तो आम्हाला देणार आहे, त्यासाठी आम्ही भग्न अंतकरणाने त्याच्याकडे जाऊया. आम्ही आमचा माना झुकूया, प्रार्थना करूया. सर्वसमर्थ स्वर्गातील धन्यवादित येशू ख्रिस्ता, तुझे मनापासून आभार तुझ्या पवित्र सहभागितेबद्दल. आज पुन्हा एक वार रिक्त अंतकरणाने तुझ्या चरणी आलेलो आहोत बाप्पा. ज्याप्रमाणे आजपर्यंत तुझं वचन आमच्या पावलासाठी दिवा, मार्गासाठी प्रकाश असं होतं, आज पण आम्हाला तेच असावं असू दे प्रभू. आशीर्वादित कर, ताकीद दे प्रभू. आमच्याशी बोल बाप्पा, दया कर. आमच्यामध्ये उपस्थित आहे, धन्यवाद देतो. जितकेही श्रोतेगण ऐकत आहे व्यक्तिगतरित्या प्रभू, त्यांच्या हृदयाची भेट घे बाप्पा आणि त्यांना आशीर्वादित कर. धन्यवाद प्रभू. पुढील वेळ तुझ्या हातात देत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन आमेन. हालेलुया. काही वर्षापूर्वी प्रार्थनेत मध्ये एक बहीण हुंदके देत असताना ऐकायला आलं, तेव्हा लक्षात आलं की ती रडत आहे. आणि मग तिच्या जवळ आम्ही गेलो, मी आणि माझे को मिशनरी, आणि मग तिच्या बाबतीत विचारपूस केली. ती तिचे अश्रू लपवत होती. विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की तिच्या जीवनात फार दुःख आहे. आणि मग तिने हे सांगितलं की त्या दुःखाचं निवारण म्हणून मी प्रार्थनेला आलेले आहेत. माझ्या जीवनात खूप कष्ट आहेत. माझ्या घरी 5 मुलं आहेत, पतीला काम मिळत नाही आणि मग त्यांना सांभाळा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी राबते, वटवट कष्ट करते, काम करते आणि मग खूप थकून जाते. परमेश्वराने मला याच्यामधून सावरून धरावं, माझ्या पतीला काम मिळावं आणि माझ्या जीवनातली ही वटवट कधी मिटतील माहीत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्याविषयी मी ऐकलेला आहे तो माझी प्रार्थना ऐकेल म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे. मोठ्या दुःखाने ती सांगत होती आणि परत तिने आपले अश्रू पुसले. प्रेमित्रांनो, जगामध्ये पुष्कळ असे लोक आहेत, वेगवेगळ्या समस्यांनी भरलेले आहेत, दुःखाने भरलेले आहेत. कित्येक लोकांचे आयुष्य असेच आरंभापासून शेवटपर्यंत कंटाळवाणे, वैतागवाणे, निराशाजनक, ज्यामध्ये चिंता आहे, एकाकीपणा आहे, विफलता आहे, असं हे आयुष्य पुष्कळ लोकांचं आहे. प्रेमित्रांनो, अशातून मनुष्य जीवन जगतो. एक मानसोपचारक तज्ज्ञ असा म्हणतो की जितकेही पेशंट त्याच्याकडे येते त्यातून बहुतांश लोक दुःखी असतात. आणि मग त्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये त्यानं पाहिलं की 3 प्रकारचे लोक त्यानं नेहमी पाहिले: कंटाळलेले जीवनाला, आणि मग वैतागलेले, चिंताग्रस्त असलेले. अशा प्रकारे मनुष्याचं जीवन आहे. जी स्तोत्रसंहिता आम्ही वाचलेली आहे 113, या स्तोत्रसंहितेमध्ये स्तोत्रकर्ता देवाने त्याच्यावर काय काय उपकार केले ह्याविषयी देवाची स्तुती करतो आणि देवाला धन्यवाद देतो. कशा परिस्थितीतून देवाने त्याला वरती आणलं त्या गोष्टीचं वर्णन तो करतो. आणि ती परिस्थिती त्याच्यावर होती, आज आमच्यावर पण आहे. आणि मग ती परिस्थिती कोणती आहे, कोणत्या परिस्थितीतून तो स्तोत्र करता गेला, कोणती ती परिस्थिती होती, या बाबतीत जर पाहायचं तर प्रिय मित्रांनो, स्तोत्रसंहिता 113 7 ते 9 या वचनात 3 गोष्टीच्या वर भर दिलेली आहे. मानवाची अवस्था कशी असतं आणि कशी होती. कंगालास देव धुळीतून काढतो असं म्हटलेलं आहे. दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो असं म्हटलेलं आहे. आणि मग तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता बनवतो. अशा प्रकारे परमेश्वर दीनांना, गरिबांना, गरजवंतांना उचलतो, त्यांचे सहाय्य करतो. आणि म्हणून आज जे माझ्या बोलण्याचं शीर्षक आहे ते हेच: देव दीनांना उचलतो. गॉड लिफ्ट्स टू द पुअर. देव दीनांना उचलतो. स्तोत्रकर्त्याच्या जीवनाच्या अनुभवातून तो काही गोष्टीचे वर्णन करतो आणि मग तो कंगालास धुळीतून उठवतो असं म्हटलेलं आहे. कंगाल, सर्वसामान्यपणे कंगाल या शब्दाचा अर्थ असा आहे प्रिय मित्रांनो की त्याच्याकडे काहीच नाही. त्याच्याकडे होतं परंतु ते सर्व संपलेलं आहे आणि तो पूर्णपणे पैशाच्या बाबतीत, इतर सर्व बाबतीमध्ये तो कंगाल आहे असा त्याचा अर्थ. शून्य आपण त्याला म्हणू. बायबलमध्ये काही शास्त्रपाठामध्ये त्याचं वर्णन वेगळं केलेलं आहे. विधवा आणि अनाथ
यांचे दैनंदिन जीवन कष्टमय आहे, याच्या संबंधित कंगाल हा शब्दाचा उपयोग केलेला आहे, जे युद्धामुळे स्थापित झालेले होते आणि मग ज्यांच्याकडे कोणतीच धन दौलत नव्हती अशांच्या बाबतीत अनुवाद 15:11 मध्ये म्हटलेला आहे, देशात गरीब लोक नेहमीच असणार. स्तोत्रसंहिता 82 2 3 4 वचनामध्ये म्हटलेला आहे, गरीब अनाथ गरजवंत असा उल्लेख केलेला आहे. इर्मया 40 7 8 52 आणि 15 वचन याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे कवडी मोलाचे आहेत, लाचार आणि कंगाल असे आहेत. अशा शब्दांचा शब्दप्रयोग कंगालच्या बाबतीत केलेला आहे इतरत्र शास्त्र भागामध्ये प्रियानो. मग ही कंगाल अवस्था काय ते मानवाला असं म्हटलं तर विस्तारित रीतीनं पाहिलं तर प्रिय मित्रांनो, देवापासून दूर गेल्याने ही कंगाल अवस्था संभावित आहे. संभावित रूपाने असं होऊ शकते. आता वास्तविक रीतीने असा विचार केला तर जे लोक देवापासून दूर आहे परंतु ते कंगाल नाहीत असं म्हणणारे पुष्कळ लोक आहेत. ते आर्थिक दृष्टीचा विचार करण्यात येतो की आर्थिक दृष्टीने ते कंगाल नाही, ते देवाला जरी मानत नाही, आर्थिक दृष्टीने ते कंगाल नाहीत. परंतु इतर क्षेत्र आहे, मनुष्य फक्त धनदौलत नसलं म्हणजेच कंगाल बनतो अशातली गोष्ट नाही. इतर काही क्षेत्र आहे ज्या बाबतीत पण मनुष्य कंगाल असू शकतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की शून्यवत जेव्हा मनुष्य शून्य होतो तेव्हा तो कंगाल असा त्याचा अर्थ. म्हणजेच देवापासून मनुष्य जेव्हा देवाच्या संपर्कात राहत नाही, शून्य जेव्हा डाव्या बाजूला असतो तेव्हा त्याचं मूल्य राहत नाही प्रियानो. शून्य जेव्हा डाव्या मागे किंवा अंकाच्या मागे किंवा डाव्या बाजूला असतो तेव्हा त्याचं मूल्य राहत नाही. आणि कोणत्याही अंकाला जर शून्य जुळलेला नाही तर त्यालाही किंमत राहत नाही. आणि म्हणून जर तुम्ही आणि मी देवासंगती जुळलेला नाही आहोत, त्याच्या संगती आमचा संपर्क नाही, तर आम्ही शून्य आहोत, अर्थात आम्ही कंगाल आहोत असा त्याचा अर्थ. आणि मग देवहीन मनाला हरकत नाही. प्रिय मित्रांनो, आम्ही ज्या प्रभूवर विश्वास ठेवतो त्या प्रभूच्या मृत्यूमुळे तुमच्या आणि माझ्या जीवनाला किंमत आलेली आहे. त्यानं आमच्यासाठी मूल्य मोजलेलं आहे. क्रूसावरती स्वतःचं प्राण देऊन स्वर्ग आमच्यासाठी विकत घेतला आणि त्यानं आम्हाला पापातून मुक्त केलेलं आहे. त्यानं आम्हाला मूल्य देऊन विकत घेतलेलं आहे, किंमत मोजलेली आहे त्याच्या बलिदानाने आणि त्यागाने. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या प्रिय मित्रांनो, या त्याच्या बलिदानाने आणि त्यागाने तुम्हाला आणि मला आत्मिक दृष्टीने आत्मिक कंगालतेतून आम्हाला सोडविलेला आहे. आम्हाला शांती, आनंद आणि मग भरभराट याचा अनुभव दिलेला आहे. म्हणून आम्ही कंगाल नाही प्रिय मित्रांनो, आम्ही कवडी मोलाचे नाही. आमच्या जीवनाला अर्थ लाभलेला आहे. आमच्या जीवनाला अर्थ लाभलेला आहे. जगिक दृष्ट्या आर्थिक, शारीरिक, बौद्धिक बाबतीत कधी कधी कमी जास्त आम्ही होऊ शकतो, परंतु ख्रिस्ताचा प्रभाव जो आमच्यावर आहे पडला आहे तो आम्हाला वाईट कधीच टाकणार नाही. आणि म्हणून एवढं लक्षात असू द्या की आम्ही देवाची लेकरे कंगाल नाही. आणि म्हणून 7व्या वचनात असं म्हटलेलं आहे, कारण तो कंगालास धुळीतून उठवतो. मला आठवते कंगालाविषयी जेव्हा शब्द निघते तेव्हा एक व्यक्ती जेव्हा साक्ष सांगतो, त्याचं जीवन मी पाहिलेलं आहे. तो फार गरिबीतून देवानं त्याला कंगाल अवस्थेतून वरती आणलेला आहे. तो जेव्हा कधी कधी काम मिळायचं नाही, दुसऱ्यांची मोलमजुरी तो करायचा, घरी थोडकी शेती आहे ती शेती तो व्हायचा. आणि मग देवानं त्याला प्रेरणा दिली, त्या प्रेरणेनुसार पूर्ण कुटुंबाने एक ताकद लावली आणि मग छोटीशी विटांची भट्टी टाकली आणि सुरुवातीला सर्व कुटुंब मिळून राब कष्ट करून त्या विटभट्टीमध्ये विटांचं उत्पन्न घ्यायचे, म्हणजेच विटा तयार करायचे. आणि मग कालांतराने देवाने त्याला इतकं यश दिलं की एक उत्कृष्ट चांगलं म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती सुधरवली परमेश्वराने. जेव्हा केव्हा तो साक्ष देतो तेव्हा त्याच्या तोंडातून हा शब्द नेहमी निघतो की देव उकिरड्यातून धुळीतून, कंगालास धुळीतून उठवणारा असा देव आहे. हा शब्द वारंवार त्याच्या तोंडातून निघतो. प्रिय मित्रांनो, आम्ही भौतिक दृष्टीने सुधारलो म्हणजे कंगालातून निघलो किंवा आर्थिक दृष्टीने सुधारलो म्हणजे कंगालातून निघलो अशातली गोष्ट नाही. तर इतर काही एरिया आहे तर त्या एरियामध्ये पण परमेश्वर आम्हाला कंगाल नाही ठेवू इच्छित. आणि म्हणून प्रिय मित्रांनो, आपण कोणत्या बाबतीत स्वतःला कंगाल समजत आहात? शारीरिक, आर्थिक, बौद्धिक बाबतीत कमजोरी, ह्या बाबतीत आम्ही कंगाल समजत आहात का? आपण विश्वास करू, तो आम्हाला ह्या परिस्थितीतून काढेल, आम्हाला या परिस्थितीतून वरती उचलेल.
काय होतं कधी कधी कशालाही कंगालपण मानवाच्या जीवनात येतं. स्वतःला स्वतःची ओळख नसल्याने किंवा स्वतःचे मोल माहीत नसल्याने बरेचदा आम्ही पाहतो काही लोकांना विशेष गुण असते, प्रावीण्य असते, देखणेपणा त्यांच्यामध्ये असते, प्रभावी पण असते, त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी असतं आणि मग वेगवेगळ्या कलागुणांनी तो भरलेला असतो, तो उठून दिसतो समाजामध्ये इतरत्र ठिकाणी. आणि मग काही काही लोक जेव्हा त्याच्या गुणाशी तुलना करतात, त्याच्यामध्ये आम्ही बसत नाही, आम्ही कमजोर आहोत असं न्यूनगंड जेव्हा त्याच्या मनात येतो, उणिवा त्याच्या मनात येते, तेव्हा त्याला वाटते की समाज मला स्वीकारणार नाही, समाजात माझं श्रेष्ठ स्थान नाही, मला ते मिळवता पण येणार नाही असा त्याचा समज होतो. आणि मग तिथूनच विफलता डोकं काढते. आणि मग बरेच लोक आम्ही पाहतो की अशा परिस्थितीमध्ये आत्महत्येच्या वाटेने कायमचे स्वतःचे जीवन संपवतात. काही लोक मादक पदार्थ आणि मग अंमली पदार्थ, दारू, गांजा या व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःचं जीवन कुडत कंठतात. त्यांच्या जीवनात हेच हे असतं की मी कुठेतरी चुकलो आणि मग गांजल्यासारखं त्यांना वाटते आणि मग इतरांपासून अगदी दूर ते राहतात, इतरांशी नेहमी तुलना करतात आणि स्वतःला क्षुद्र, कमी, कमजोर असं समजून ते स्वतःचा आत्मविश्वास गमावून, प्रिय मित्रांनो, स्वतःला कंगाल असं समजतात. त्यातूनच तो स्वतःला कंगाल आणि कमजोरीकडे त्याला कधी कधी अशी परिस्थिती नेते. स्वतःला त्याची ओळख नसते, त्याच्यामध्ये जे कलागुण दिलेले असतात त्याची ती ओळख नसते. बरेचदा आम्ही पाहतो आम्ही इतरांशी तुलना करून स्वतःचा आत्मविश्वास आम्ही गमावतो. आमच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या देवानं दिलेल्या आहेत, त्या गोष्टीविषयी आम्ही दुर्लक्ष करतो, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि इतरांसंगती स्वतःची तुलना करून आम्ही स्वतःला कमजोर समजून आम्ही स्वतःला कंगालीस नेतो. याचा अर्थ असा आहे, बरेचदा मी पाहिलेला आहे, माझ्या एक संपर्कातला व्यक्ती जेव्हा त्याला असं वाटलं की त्याचे मित्र खूप वरती गेले आणि मग तो काही बाबतीत बरेचदा कमी स्वतःला समजायचा, त्याच्याकडे इतरांपेक्षा चांगलं काय होतं त्याकडे त्यानं कधी लक्ष दिलं नाही आणि मग स्वतःच तो स्वतःला कमी लेखू लागला आणि मग त्याच्या मानसिकतेवरती असर झाला, तो मेंटल झाला. एक दिवस त्याने विजेच्या तारेला हात लावून स्वतःचं जीवन संपवलं. मला तुम्हाला हे सांगू द्या प्रिय मित्रांनो, आम्ही कंगाल नाहीत, पण आम्ही स्वतःची ओळख नसल्यामुळे कधी कधी ही कंगालकी आपल्या जीवनामध्ये येते. काय आम्ही स्वतःला ओळखत आहोत? काय आमचा आत्मविश्वास आम्ही वाढवूया? ध्येयाचा, उद्दिष्टांचा अभावामुळे कधी कधी कंगालकी मानवाच्या जीवनात येते. स्वतःची ओळख नसली, आत्मविश्वास नसला म्हणजेच मग स्वतःचे ध्येयही नसते. बरेचदा या वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर दारिद्र्याचा उल्लेख केला आहे. हे काही भौतिक किंवा लौकिक दृष्टीने गरीब किंवा कंगाल आहेत असं त्याचा अर्थ नाही. एखादा माणूस धनसंपत्तीचा बाबतीत कंगाल असूनही स्वतःला परिपूर्णता मिळवण्याच्या मार्गात चालत असेल तर त्याचे कारण म्हणजे त्याच्या जीवनात विशिष्ट असलेलं ध्येय. माणसाला जगण्याचा हेतू आणि ध्येय मिळाला म्हणजे तो भौतिक आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर असला तरी आपण परिपूर्ण असल्याच्या हिमतीने, आत्मविश्वासाने जीवन जगतो आणि मग त्याची कंगालपण त्याच्या लक्षात येत नाही त्याला, किंवा तो कंगाल नसतो. मला आठवते, कुल्फी विकणारा व्यक्ती एकदम वोटिंग मध्ये राहायचा. रोज त्याचा कुल्फी साधा व्यवसाय होता, परंतु स्वच्छ आंघोळ करणे आणि व्यवस्थित राहणे आणि मग टणक बोलणं, जेही त्याला नफा येत होता, थोडाफार असो की जास्त असो, त्यामध्ये तो समाधानी होता. त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास होता. त्याचे जे काम होते ते हलक्या दृष्टीचे होते. इतर लोक तिरस्कार करायचे, कधी कधी त्याची हेटाळणी पण करायचे, परंतु तो मात्र त्याच्या आत्मविश्वासातच होता. त्याच्यामध्ये ध्येय होतं की कितीही कष्ट करू द्या, किती गाव आज मी फिरलो पाहिजे आणि किती कुल्प्या मी विकल्या पाहिजे. त्यामधून त्याची कंगालकी जरी होती, त्याची कमीपणा लोकांना दिसायची, परंतु त्यामधूनही तो सेल्फ सॅटिस्फाईड राहायचा आणि त्याच्या जीवनात ते ध्येय होतं. आणि म्हणून तो येशूचा याच्या मागं एक महत्वाची गोष्ट होती की तो ज्या देवावर विश्वास ठेवायचा
तो प्रभू येशूचा अनुयायी होता आणि म्हणून त्याला त्याच्या जीवनात जरी ह्या गोष्टी त्याला असं वाटत होतं लोकांच्या दृष्टीने, परंतु त्याच्या जीवनात ते ध्येय होतं. त्याच्यातूनच परमेश्वराने त्याला एक त्याची कंगालकी नाहीशी केली. दुसरी गोष्ट आम्ही ह्या ठिकाणी ही पाहतो प्रिय मित्रांनो, की परमेश्वर दरिद्रतेच्या अवस्थेतून दीनांना उचलतो. 7वं वचन असं म्हटलेलं आहे की तो दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो. दरिद्रता हे मानवाच्या असमाधानातून स्पष्ट होते. दरिद्री म्हटलं तर गरजवंत, असमाधानी, असंतुष्ट, गरजा अपुऱ्या असणाऱ्या अशा काही गोष्टींनी दरिद्रतेची व्याख्या केली जाते. मग असमाधानी अवस्थेमध्ये, असंतुष्ट अवस्थेमधून जेव्हा मनुष्य जातो तेव्हा काही गोष्टीत, काही एरियात तो दरिद्री असतो. दरिद्री म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तो आर्थिक दृष्टीने कमी आहे किंवा इतरत्र बाबतीत, परंतु ह्या सर्व गोष्टी त्याच्या मागे संलग्न आहेत, त्याच्या संगती संलग्न आहेत. मनुष्याच्या अंतकरणात परमेश्वराने काही नाही काहीतरी कुठे ना कुठे पोकळी निर्माण करून ठेवलेली आहे आणि मग ह्या पोकळ्या परमेश्वरच भरतो. जेव्हा तो परमेश्वर भरतो तेव्हा ते परिपूर्णता येते त्याला. आणि म्हणून कधी कधी परमेश्वराला मनुष्य ही पोकळी भरण्याची संधी देत नाही आणि मग या असमाधानातून, या दरिद्रतेतून किंवा या कष्ट असंतुष्टतेतून मुक्त होण्यासाठी तो स्वतःच ती पोकळी भरतो. अर्थात तो वेगवेगळे आपले मार्ग त्या ठिकाणी अवलंबतो. जर माणसाला भूक लागली तर आम्ही पोटात दगडमाती भरून स्वतःचं पोट भरण्याचा प्रयत्न करत नाही प्रियानो. आणि म्हणून असमाधानी आणि असंतुष्ट जर आम्ही आहोत तर धार्मिक उपायाऐवजी आम्ही आपापले उपाय, दारू, मादक पदार्थ किंवा लैंगिक सौराचार याचा उपयोग आम्ही करतो. बरेचदा मी खूपदा असे काही लोक पाहिले की मी निराश झालो, मी कमजोर आहे, मी दरिद्री आहे आणि मग माझ्यामध्ये ही कमी आहे, अशा गोष्टीचा पस्तावा करून ते कधी कधी हे पण म्हणतात की त्या गोष्टी मला दुःख वाटतं आणि ते दुःख शमविण्यासाठी मी आज थोडीशी घेतली, मी त्याच्या आहारी गेलो, मी त्या व्यसनामध्ये पडलो. ह्यामुळे असे खूप लोकांचे अनुभव ते आम्हाला सांगताना आठवतात. पण प्रिय मित्रांनो, हे मादक पदार्थ घेणं आपली दरिद्रता हटवण्यासाठी किंवा इतर गोष्टीमध्ये पडणं हेच एक त्यामध्ये उपाय नाही. तर देव आपल्याला अशा प्रकारच्या दरिद्रतेच्या उकिरड्यातून उठवणारा परमेश्वर आहे. आम्ही स्वतःला असमाधानी करून घेतो, निराश करून घेतो आणि मग वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातो. ही पोकळी भरण्यासाठी होऊ शकते काही गोष्टींच्या पोकळ्या आमच्या जीवनात असतात. कलागुणांची कमी, कधी कधी शिक्षणाची कमी, कधी कधी आर्थिक गोष्टीची कमी, कधी कधी शारीरिक तंदुरुस्तीची कमी, सुंदरतेची कमी, चंचल बुद्धीची कमी आणि मग ह्या गोष्टी अपयशामुळे, ह्या गोष्टीमुळे कधी कधी तुमच्या आणि माझ्या जीवनात ह्या गोष्टीची कोणत्या ना कोणत्या एरियात पोकळी असते आणि म्हणून आम्ही दरिद्रतेकडे जातो असं आम्हाला वाटते. आणि कधी कधी ह्या गोष्टीच्या कमीमुळे आम्ही स्वाभाविक रीतीने जातो पण आम्ही स्वतः ते हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि मग अधिकच जास्त दरिद्रता आमच्या वाट्याला येते. आम्ही परमेश्वराकडे पाहावं अशा दरिद्री अवस्थेमध्ये, आम्ही अशा असंतुष्ट असमाधानी अवस्थेमध्ये आम्ही देवाकडे पाहावं. देव आमची परिस्थिती बदलवते. देवावर आम्ही विश्वास ठेवावा. प्रिय मित्रांनो, काय आम्ही देवाची मुले बनून आमची असमाधान, असंतुष्टता घालवू इच्छिता? आमची दरिद्रता नाहीशी व्हावी म्हणून काय मी देवाला आपल्या हृदयात घेऊ इच्छितो का? तिसरी गोष्ट, वांझ परिस्थितीच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहिता 113 आणि 9 या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता बनवतो. ह्या ठिकाणी इस्रायलांना किंवा सियोनेला वांझ असं म्हटलेलं आहे वास्तविक दृष्टीने. यशायाचा 51 अध्याय आणि 4 वचनात असं म्हटलेलं आहे, मुलं न झालेल्या वंझे, ज्याचा वांझपणाचा शाप नंतर काढून टाकण्यात आला आणि मग भविष्यवाणी केल्यानुसार ती मुलांची एक आनंदी आई बनली. आणि मग आम्ही पाहतो याचं वर्णन यशाया 49:12 मध्ये, 18 मध्ये, 20व्या वचनामध्ये, 60-65 वचनामध्ये ह्या सर्व गोष्टीचं वर्णन दिलेलं आहे. स्त्री
स्त्रीला पुत्र संतानाचा आनंद होतो प्रियानो. वांस या शब्दावरून मानवाला कधीच आनंद असं वाटत नाही. खरोखर एक सफल असण्याचं अपयश वांस ह्या शब्दामध्ये अभिप्रेत आहे. योहान 16:21 मध्ये असं म्हटलेलं आहे की खरंच जेव्हा बाळाला माता जन्म देते तेव्हा तिला मनुष्य जन्माला आल्याचा मोठा एक आनंद होतो. पुत्र संतान जन्माला आल्याचा मोठा एक आनंद होतो. तिचे आयुष्य सफल होते. वांस स्त्री स्वतःला कधी आवडून घेत नाही. याचा अर्थ असं नाही की तिच्यामध्ये दोष असते प्रिय मित्रांनो, नाही. परंतु कधीही कोणाला ह्या गोष्टी आवडत नाही. आम्ही पाहतो बायबलमध्ये शमूएलाच्या पुस्तकामध्ये हन्ना जिला बऱ्याच वर्षापर्यंत पुत्र संतान नव्हती, तेव्हा तिची सवत पनिन्ना आणि इतर लोक वेगवेगळ्या दृष्टीने तिच्याकडे पाहायचे, तिची निंदा करायचे. तिला एक फारच निराशाजनक परिस्थितीतून जात होतं. तिला चिडवण्यात पण येत होतं. परंतु एक दिवस देवाने तिचे अश्रू पुसले आणि तिची कोक खोलून एक पुत्र संतान देऊन तिला आशीर्वादित केलं. प्रिय मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देव आमचे अश्रू पुसतो. देव आमची शारीरिक वांसपणा घालवतो आणि म्हणून आमचं लक्ष आम्ही त्यांच्याकडे लावूया. दुसरी गोष्ट या ठिकाणी मॅथ्यू हेनरी कॉमेंट्रीनं हे अभिप्रेत कॉमेंटेटर हे सांगतं की आत्मिक वांसपण पण एक वांसपणाचा प्रकार आहे. आम्ही आत्मिक दृष्ट्या वांस असतो. खूप धार्मिकतेमध्ये कधी खूपदा धार्मिकतेचे डोजेस आम्हाला मिळते, तरी पण आम्ही धार्मिक दृष्टीने विकसित झालेला नसतो. आमच्या हृदयाला नवीन स्पर्श किंवा आत्म्याचा स्पर्श झालेला नसतो आणि म्हणून हे वांस पण देवाची इच्छा नाही. अशा प्रकारे आम्ही वांस असावं. वांस असणं म्हणजे आम्ही आत्मिक फळ न देणं असा पण त्याचा अर्थ आहे. गलतीकारपत्राचा 5वा अध्याय आणि 22व्या वचनात म्हटलेलं आहे, जर आम्ही अशा प्रकारे आत्मिक फळ देतो, प्रीती, शांती, आनंद, ममता, चांगुलपणा, विश्वास, योग्यता, सहनशीलता आणि इंद्रिय दमन, ही जी आत्मिक फळे आम्ही देतो तेव्हा आम्ही आत्मिक दृष्टीनं वांस नाहीत. जेव्हा आम्ही हे देत नाही, आम्ही किती चर्चला गेलो, किती आम्ही प्रेयर मीटिंग अटेंड केल्या आणि किती आम्ही धार्मिक बाबतीत अधिक काही ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला, परंतु प्रिय मित्रांनो, जर आत्मिक फळ आम्ही देत नाही खऱ्या अर्थाने अंतःकरणातून, तर प्रियानो आम्ही आत्मिक दृष्टीनं वांस आहोत. दुसरी गोष्ट या ठिकाणी ही पण अभिप्रेत आहे की आत्मिक वांस असणारी जमीन पण बरेचदा आम्ही खूप ठिकाणी देवाच्या वचनाची पेरणी करतो, बरेचदा त्या ठिकाणी पेरणी होते, परंतु त्या ठिकाणी फळ येत नाही. तेव्हा ही वांस जमीन आम्ही याची मशागत करावी. याची मशागत करणं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या स्वार्थ पद्धतीचा उपयोग करावा, जेणेकरून त्या ठिकाणी देवाचं आत्म्याचं कार्य होईल आणि ही वांस जमीन एक दिवस फलफलित होईल. अशा वांस जमिनीला किंवा अशा वांस व्यक्तिगत आमच्या आत्मिक जीवनाला किंवा शारीरिक वांसपणाला देव काढून टाकणारा देव आहे. आणि म्हणून यावेळेस आम्ही त्या देवाच्या चरणी जाऊ, त्या देवाला आम्ही प्रार्थना करू आणि विनंती करू की परमेश्वरा, आमचं आत्मिक वांसपण काढून टाक. ज्या जमिनीत आम्ही सेवक जर आहोत, तर ज्या जमिनीत आम्ही कार्य करत आहोत वर्षानुवर्षापासून, त्या जमिनीचं वांसपण काढून टाक. कोणीतरी कित्येक वर्षापासून पुत्र संतानाने आशीर्वादित झालेलं नसेल, तर आम्ही प्रभूकडे जाऊ आणि म्हणू की प्रभू, माझ्या शरीरातलं वांसपण काढून मला पुत्र संतान देऊन आशीर्वादित कर. पुत्र संतानाच्या वांसपणामुळे आपण निराश होत आहेत का प्रियानो? काय आम्ही देवाचा हेतू संकल्प आत्म्याची फळे देऊन पूर्ण करीत आहोत की काय? आमच्या जीवनातील कंगालपणाची परिस्थिती जाण्यासाठी आम्ही परमेश्वराच्या जवळ जावं. आम्ही ताणलेले आणि धार्मिकतेचे ताणलेले आणि भुकेले असावे. स्वतःची ओळख आम्ही करून घ्यावी आणि आमच्या जीवनात ध्येय उद्दिष्ट ठेवावे, जेणेकरून आम्ही कंगालपणाच्या परिस्थितीतून नष्ट होऊ आणि देव आम्हाला अशा परिस्थितीतून उचलून धरेल. प्रिय मित्रांनो, आम्ही असमाधानाची, दरिद्रतेची, असंतुष्टतेची जर पोकळी वाईट गोष्टीच्या द्वारे न भरता धार्मिक गोष्टीच्या द्वारे भरावी, जेणेकरून आम्ही आमच्या दरिद्रतेतून बाहेर येऊ. जर आम्ही देवाप्रती एकनिष्ठ आहोत आणि त्याचे हेतू संकल्प आमच्या जीवनाद्वारे पूर्ण होत आहे, तर आम्ही शारीरिक दृष्टीने आमचं वांसपण जाईल, आत्मिक दृष्टीने आमचं वांसपण जाईल आणि ज्या जमिनीत आम्ही काम करत आहोत ती जमीन पण आत्मिक दृष्टीनं फलफलित होईल. प्रिय मित्रांनो, आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 138 आणि 6 मध्ये, परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो.
140 आणि 12 मध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर दिनाच्या पक्षाचे दरिद्र्याच्या वादाचे समर्पण करतो. 2 कोरिंथ 7 आणि 6 मध्ये देव दिनांचे सांत्वन करणारा देव आहे. या प्रिय मित्रांनो, आमची कंगालपणाची, दारिद्र्यतेची आणि वांझपणाची परिस्थिती बदलण्यासाठी, आमच्या दीन अवस्थेतून देवाने आम्हाला उचलावं म्हणून त्या देवाकडे आम्ही आमच्या माना झुकूया, आम्ही आमचे डोळे बंद करूया, आम्ही प्रार्थना करूया. प्रिय मित्रांनो, आपण कोणत्या बाबतीत स्वतःला कंगाल समजत आहात? शारीरिक, आर्थिक, बौद्धिक कमजोरीच्या बाबतीत का? या आम्ही विश्वास करू, तो आम्हाला या परिस्थितीतून उचलेल. काय आपण स्वतःच्या जीवनाची तुलना इतरांसंगती करून स्वतःचा आत्मविश्वास ढासळून कंगालतेच्या मार्गाने जाऊ इच्छिता काय? जर नाही तर आम्ही स्वतःच्या जीवनात ध्येय ठेवू. काय आपण आपल्या जीवनात ध्येय उद्दिष्ट ठेवून येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपल्या परिस्थितीवर मात करू इच्छिता? काय आपण देवाची मुले बनून आमचं समाधान असमाधान, असंतुष्टता घालू इच्छिता? आमची दरिद्रता नाहीशी व्हावी म्हणून काय मी त्या देवाला आपल्या हृदयात घेऊ इच्छितो? पुत्र संतानाच्या वांझपणामुळे आपण निराश झालेला आहोत काय? काय आम्ही देवाचा हेतू आमच्या जीवनात पूर्ण करून आत्म्याची फळे देऊन देवाला संतोषित आहोत काय? या आम्ही प्रार्थना करूया. परमेश्वर प्रिय मित्रांनो, यावेळेस आम्ही दीन आहोत, आम्ही कमजोर आहोत काही क्षेत्रामध्ये, परंतु देव आमची कंगालपण काढून टाकणार आहेत. आर्थिक दृष्टीने देव आमचं कंगालपण काढून टाकणार आहे. असमाधानाच्या, असंतुष्टतेच्या दृष्टीने देव आमची दरिद्रता घालवून टाकणार आहे. शारीरिक आणि आत्मिक दृष्टीने देव आमचं वांझपण काढून टाकणार आहेत. हे देवा, आम्ही धन्यवाद देतो या पवित्र वचनासाठी. पुन्हा एक वार तो आम्हाला आठवण करून दिली की प्रभू, स्तोत्रकर्त्याने तुझी स्तुती केली, धन्यवाद दिला. आणि प्रभू, ह्यासाठी की कंगाल अवस्थेतून तू त्याला उचललेला आहे, दरिद्रता त्याची तू काढून टाकलेली आहे आणि वांझपणा नष्ट केलेली आहे. आम्ही धन्यवाद देतो बाप्पा. यावेळेस जे कोणी बहीण भाऊ ऐकत असेल, प्रभू येशू ख्रिस्त, आमची प्रार्थना आहे, आम्ही आर्थिक दृष्टीने कंगाल असेल, इतर क्षेत्रामध्ये आम्ही कंगाल असेल बाप्पा, आमची प्रार्थना आहे, आमची कंगाल की नाहीशी कर बाप्पा, दरिद्रता आमची नाहीशी कर बाप्पा. या ठिकाणी प्रिय देवा, कोण बहीण पुत्र संतानाच्या अपेक्षेनं प्रभू पाहत आहे, प्रार्थना करत आहे, तर ह्या क्षणी तिच्या कोकला तुझा स्पर्श कर आणि प्रभू हन्नेप्रमाणे तिची प्रार्थना ऐकून आशीर्वादित कर बाप्पा. दया कर माझ्या प्रभू. आम्ही आत्मिक दृष्टीने जर अजूनही वांझ आहेत, आम्ही आत्मिक फळे देत नाही, तर प्रभू आम्ही आत्मिक फळाने भरपूर व्हावं असं होऊ दे. ज्या जमिनीत आम्ही मागच्या कित्येक वर्षापासून सेवा करत आहे, ती जमीन अजूनही वांझ आहे, तर प्रभू आमची प्रार्थना आहे, प्रभू मशागत करण्यास सहाय्य कर आणि त्या जमिनीला फलफलित कर बाप्पा. दया कर. धन्यवाद बाप्पा. हो प्रभू, जे श्रोतेगण ऐकत आहे त्यांची लेकरं बाळ कुटुंब आशीर्वादित कर. मान महिमा सन्मान तुला देत प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.